स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी अंबडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो व पाठ क्रमांक 1 संख्या आणि संख्यालेखन पद्धती यामधला भाग क्रमांक 3 संख्यांचे प्रकार याबद्दल आता आपण थोडक्यामध्ये माहिती पाहू। संख्याचे बरेचसे प्रकार आहेत। नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, त्यानंतर विरुद्ध संख्या, अशा पद्धतीने सगळे प्रकार आपण सविस्तरपणे घेणार आहोत। परंतु सर्वात प्रथम जो प्रकार संख्यांचे संख्या आणि संख्यालेखन पद्धती या घटकामध्ये आपण सुरुवातीला सांगितलं होतं, हा घटक आपण 4 भागात शिकणार आहोत। पहिला भाग होता स्थानिक आणि दर्शनी किंमत, दुसरा भाग होता संख्या वाचन आणि तिसरा भाग आहे पार्ट 3 संख्यांचे प्रकार, टाइप्स ऑफ नंबर्स। तर संख्यांचे प्रकार मधला सर्वात पहिला जो प्रकार आहे त्याबद्दल आता आपण माहिती पाहू। संख्यांचे प्रकार मधला सर्वप्रथम प्रकार आहे नैसर्गिक संख्या, त्यालाच आपण म्हणतो नॅचरल नंबर्स। नॅचरल नंबर्स परीक्षेच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर त्याचा अजून एक नाव आहे हिंदी मधून, त्याला म्हणतात प्राकृतिक संख्या। प्राकृतिक संख्या एका वर्षी परीक्षेमध्ये प्राकृत हा सुद्धा शब्द आला होता। हे सगळे शब्द आपल्याला त्याचे ध्यानात ठेवणं आवश्यक आहे, कारण परीक्षेमध्ये नाव बदलून येतं। प्राकृतिक संख्या असा शब्द आल्यावर आपण अडचणीत येतो, त्यामुळे आपण आता नैसर्गिक संख्या त्यालाच प्राकृतिक संख्या, प्राकृत संख्या असं देखील म्हणतात, त्यालाच नॅचरल नंबर्स असं देखील आपण म्हणतो। तर बघा आता नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं? नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते। 1 2 3 4 5 6 ते अनंत, अनलिमिटेड। सुरुवातीची सुरुवात मात्र माहिती आहे आपल्याला, 1 2 1 पासून सुरू होणाऱ्या 2 3 4 5 ते अनंत या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। सुरुवात माहिती आहे आपल्याला 1 पासून होते, परंतु त्याचा शेवट आपण सांगू शकत नाही, कारण त्या अनंत असतात। मग या नैसर्गिक संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जातात, म्हणून त्यांना अजून एक नाव आहे बघा। काय नाव आहे? मोज संख्या। टोटल आपल्याला 4 नाव ध्यानात ठेवायचे, नैसर्गिक संख्या, प्राकृतिक संख्या, प्राकृत संख्या आणि मोज संख्या, असे त्याचे टोपण नाव आहेत। आपल्याला कसे टोपण नाव असतात, बंटी, कोणी बबली, हे का नाही, टोपण नाव आपल्याला असतात, तसंच याला सुद्धा टोपण नाव आहे संख्यांना। Natural numbers are used to count things, so it is also called countable numbers। त्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात, म्हणून त्याला मोज संख्या असं देखील म्हणतात। आपल्या जवळ जर 2 पेन असतील तर आपण कसं मोजू? 1 2। तुमच्याकडे 10 रजिस्टर असतील तर कसं मोजू आपण? 1 2 3 4 5 6। या वर्गामध्ये जर 50 विद्यार्थी बसलेले असतील, आपण सुरुवात 1 पासून करणार, 50 विद्यार्थी मोजणार, म्हणजे ज्या काही वस्तू असतील त्या मोजण्यासाठी यांचा उपयोग होतो, म्हणून त्यांचं दुसरं नाव काय आहे? मोज संख्या असं देखील आपण त्याला म्हणतो। सुरुवात माहिती आहे, शेवट माहित नाही, कारण त्या अनंत असतात। त्याचे वैशिष्ट्य बघू आपण आता। सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1, कारण त्याची सुरुवातच 1 पासून होते। सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असा प्रश्न आला तर आपलं उत्तर काय असणार आहे? मग 1। पुढे काय आहे? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही। आता बघा तिथं काय दिलंय? सांगता येणार नाही। कशामुळे सांगता येणार नाही? कारण त्या अनंत आहेत, त्यामुळे सांगता येत नाही। काय एखाद्याला बोलता येत नाही म्हणून सांगता येत नाही?
असं आहे का? नाही. त्या अनंत असतात. आपण पेन संपेपर्यंत आपण आयुष्यभर लिहित बसलं तरी शेवटची संख्या आपल्याला मिळणार नाही. म्हणून का मिळणार नाही? कारण त्या अनंत असतात. सुरुवात माहिती आहे, शेवट माहित नाही. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही, कारण त्याची सुरुवातच 1 पासून होते. मग शून्य कशाला असेल नैसर्गिक संख्या? वस्तू मोजण्यासाठी वापरतात. त्यामुळं शून्य ही नैसर्गिक संख्या नाही, हे लक्षात ठेवायचं. एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. त्यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, सर्वात मोठी सांगता येणार नाही. शून्य ही नैसर्गिक संख्या आहे आणि अजून एखादं विधान येईल आणि मग त्याच्यातलं चुकीचं विधान ओळखायचं असेल तर हे वैशिष्ट्य आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. नैसर्गिक संख्यांची जर बेरीज केली आणि गुणाकार केला तर उत्तर काय येणार आहे? नैसर्गिक संख्याच येणार आहे. उदाहरणार्थ 8 ही नैसर्गिक संख्या आहे, 7 ही नैसर्गिक संख्या आहे. यांची बेरीज केली, उत्तर किती आलं? 15. 3 ही नैसर्गिक संख्या आहे, 9 ही नैसर्गिक संख्या आहे. यांचा गुणाकार केला, उत्तर किती आलं? 27. 15 आणि 27 या दोन्ही पण काय आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज केली किंवा नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केला, येणारं उत्तर काय असतं? नैसर्गिक संख्याच असते. त्यानंतर पुढं सर्व नैसर्गिक संख्या धन असतात. म्हणजे सर्व नैसर्गिक संख्यांना प्लस साइन असतं. उदाहरणार्थ 5 लिहिले, 7 लिहिले, 11 लिहिले, याला चिन्ह नाही म्हणजे प्लसचं चिन्ह असतं. मी जर -9 लिहिले तर ही नैसर्गिक संख्या होणार नाही. मी जर -7 लिहिले ही नैसर्गिक संख्या होणार नाही. ज्यांना ऋणाचं चिन्ह असतं त्यांना नैसर्गिक संख्या आपण म्हणत नाही. सर्व नैसर्गिक संख्या कशा असतात? धन असतात. त्यानंतर समजा आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या शोधायच्या असतील तर त्याचं एक सूत्र आहे, शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या अधिक 1. उदाहरणार्थ समजा आपल्याला म्हटलं 15 ते 70 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत असं शोधायचं असलं आपल्याला जर असं म्हणलं असतं 1 पासून 20 पर्यंत किती आहे, आपण लगेच सांगितलं असतं किती? 20. आपल्याला जर म्हणलं असतं 15 पासून 30 पर्यंत किती आहे, आपण पटपट मोजून सांगू शकतो. परंतु असं लांबचं जर आलं 15 ते 70 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती, अशा वेळेस काय करावं लागेल आपल्याला? शेवटची नैसर्गिक संख्या म्हणजे 70 वजा पहिली नैसर्गिक संख्या 15 अधिक 1. 70 मधून 15 गेले किती राहतील खाली? 10 मधून 5 गेले 5. 55 अधिक 1. उत्तर किती येईल? 56. 15 पासून 70 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? 56. जर आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या असतील तर ह्या सूत्राने आपण नैसर्गिक संख्या काढतो. पहिल्या डॅश 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 नैसर्गिक संख्यांची बेरीज जर करायची असेल आपल्याला, बघा, तर समजा आपल्याला असा प्रश्न आला, एक मिनिट हे वैशिष्ट्य घेतोय आपण आता सध्या 7वं. पहिल्या म्हणजे 1 पासून सुरू होणार आहे. 1 ते 20, 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज किती? मग आपण सगळ्यांची बेरीज करीत बसणं शक्य आहे का आपल्याला? नाही. मग सूत्र हे वापरायचं, पहिली नैसर्गिक संख्या त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या 21 भागिले 2. बे 1 बे, बे 10 20. 21 ने 10 गुणलं, उत्तर किती आलं? 210. म्हणजे पहिल्या नैसर्गिक संख्या 1 पासून 50 पर्यंत पहिल्या 70 नैसर्गिक संख्याची बेरीज, पहिल्या 500 नैसर्गिक संख्याची बेरीज, पहिल्या 40 नैसर्गिक संख्याची बेरीज जर करायची असेल तर काय करू आपण? मग 40 गुणिले 41 भागिले 2.
पहिल्या 25 नैसर्गिक संख्याची बेरीज करायची असेल तर 25 त्याच्या पुढची संख्या घ्यायची भागिले 2. पहिल्या 10 नैसर्गिक संख्याची बेरीज 10 लिहिले त्याच्या पुढची संख्या घेतली भागिले 2. सिम्प्लिफिकेशन केलं उत्तर आलं 55. अशा पद्धतीनं पहिल्या 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज जर आपल्याला करायची असेल तर ती नैसर्गिक संख्या लिहायची त्याच्या पुढची घ्यायची भागिले 2 करायचं उत्तर मिळून जाईल आणि एकूण नैसर्गिक संख्या. आता हे जे आहे एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढणे हे आपल्याला 5वीला नवोदयाच्या परीक्षेला तरी अपेक्षित नाही आहे, थोडं हाय लेवल आहे. तरी हे सूत्र सांगतो फक्त मी. एकूण नैसर्गिक संख्यांची जर बेरीज काढायची असेल आपल्याला तर पहिली नैसर्गिक संख्या गुणिले शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. अशा पद्धतीने त्याचं सूत्र आपल्याला सांगता येईल. तर ते काय जास्त आपल्याला अपेक्षित नाही आहे. पहिले 2 सूत्रावर आपल्याला प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर आता आपण काय पाहिली माहिती, नैसर्गिक संख्यांची नावं पाहिले. नैसर्गिक संख्यालाच आपण प्राकृतिक संख्या म्हणतो, त्यालाच प्राकृत संख्या म्हणतो, त्यालाच नॅचरल नंबर्स म्हणतो. त्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून त्यालाच मोज संख्या असं देखील म्हणतो. त्यानंतर नैसर्गिक सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1. सर्वात मोठी सांगता येत नाही कारण त्या अनंत असतात. नैसर्गिक संख्या धन असतात. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. असे अनेक वैशिष्ट्ये आपण पाहिले. आणि एकूण नैसर्गिक संख्या कशा शोधायच्या? शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या अधिक 1. आणि एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज दिलेली नैसर्गिक संख्या त्याच्या पुढची घ्यायची गुणाकारामध्ये भागिले 2. अशा पद्धतीने आपण नैसर्गिक संख्याबद्दल काही मुद्दे या ठिकाणी त्याची चर्चा केली. काहींचं स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर दुसरा संख्याचा प्रकार आहे पूर्ण संख्या. दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या, त्यालाच आपण म्हणतो होल नंबर्स. बघा आता याच्यातला फरक काय बघू आपण. 0 1 2 3 4 5 ते अनंत या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. काय फरक आढळून आला आपल्याला? नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होत होती आणि पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होते. मग हाच याच्यातला मूलभूत फरक आहे दोन्ही मधला. मग होल नंबर्स जे आहेत, पूर्ण संख्या ज्या आहेत, त्याची सुरुवात 1 पासून होते परंतु शेवट माहिती आहे का त्याचा? नाही. एक वैशिष्ट्य कॉमन आहे दोन्हीमध्ये, शेवटची संख्या दोन्हीमध्ये सांगता येणार नाही कारण त्या दोन्ही पण काय आहेत? अनंत आहेत. मग सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0. सर्वात लहान पूर्ण संख्या 0. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही कारण त्या अनंत आहेत. कारण त्या अनंत आहेत. मग हे आहे पूर्ण संख्या. आता संख्यांचे प्रकारमध्ये नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या हे 2 प्रकारांची आपण या ठिकाणी चर्चा केली. यामधला मूलभूत फरक होता नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते आणि पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होते. शेवट मात्र दोन्हींचाही आपल्याला सांगता येणार नाही. तर या तासिकेमध्ये आपण संख्यांचे प्रकार हा जो पार्ट 3 आहे त्यामधले 2 संख्यांचे प्रकार घेतलेले आहेत. यानंतरच्या तासिकेमध्ये आपण समसंख्या आणि विषम संख्या या 2 प्रकारांविषयी सविस्तर चर्चा करू. तुम्हाला याचे अधिक माहिती पाहिजे असेल किंवा याचे व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्या नोट्समध्ये नोंद करून घेऊ शकता. आणि या ठिकाणी सर्व व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील, पाठ क्रमांक 1 पासून 12 पर्यंत सर्व पाठांचे असे व्हिडिओ तयार होणार आहेत. जर ते आपणाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहणं सोपं जाईल. आणि दिनांक 1 डिसेंबर पासून ते परीक्षेपर्यंत एक आपण 15 सराव पेपर
त्याची फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा घेणार आहोत. 15 सराव पेपरचं एक्सप्लेनेशन त्यामध्ये होईल. तर अधिक माहितीसाठी चॅनल सोबत जॉईन राहा आणि यासोबतच व्हॉट्सॲपची लिंक पाठवली जाईल. त्यामध्ये देखील सर्वांनी व्हॉट्सॲपच्या लिंकमध्ये जॉईन व्हा, जेणेकरून पुढील सूचना तुम्हाला त्यामध्ये मिळतील. यानंतरच्या तासिकेमध्ये समसंख्या आणि विषम संख्या याबद्दल आपण माहिती पाहू.